हाय नमस्कार सर्वांना. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघतच असाल मी आत्तापर्यंत मिनी ब्लॉग शेअर करत होते, पण त्यामध्ये असं सगळंच दाखवता येत नाही. त्यामुळे मी आजपासून लाँग व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे तुमच्या सपोर्टची पण गरज आहे. आता शाळेला मी दियाला सोडून आले आणि मला आता जेवण करून आणि तिला घ्यायला पण जायचं आहे. मग चला वेळ न घालवता चालू करूया आपल्या ब्लॉगला. सकाळचे 10 वाजले की दिया तर बॅग अडकवून चालूच करते. शाळेला चल ग मम्मा, किती उशीर करतेस ग मम्मा, आवर ग मम्मा म्हणून. मग मला तर सुधरूच देत नाही आणि त्याच नादात आज माझं सगळंच काम अर्धवटच झालेलं. कपडे धुवून ठेवलेलं मग तिथनं येऊन वाळायला घातले. मी रोज खिडकीतच घालते, पण आज यांची सुद्धा कामावरची कपडे होती. मग म्हटलं टेरेसवरच घालावं आणि ज्या दिवशी यांची सुट्टी असते ना, तेव्हाच मला जास्त काम असतं. आणि तेवढ्यात वरणसाठी डाळ पण शिजलेली. सुट्टीच्या दिवशी नाश्ता वेळेनं झालेला असतोय, त्यामुळे दुपारी मी भात आमटीच करते. आणि मला नंतर लक्षात आलं की मी तर डाळ शिजवताना टोमॅटो घालायचंच विसरले. टोमॅटोने ना चव छान येते. मग असू दे नंतर घालायचे म्हणून सोडले. दिया शाळेत गेली की माझी तर खूप दगदग होते आणि माझ्या डोळ्यात कुठून मुंगी गेलेली काय माहीत. खूप आगग होती आणि चुरचुरत होती. तिला शाळेत पाठवून घरी येऊन आणि घरातलं आवरेपर्यंत म्हणजे तिची शाळा सुटण्याची वेळ झालेली असते. आणि मला तर सिंकमध्ये भांडीच ठेवू वाटत नाही. एक एक म्हणून मी एक एक असतानाच धुवून ठेवते. मग जेवण तिने सगळं आवरून घेतलं आणि तेवढ्यात मला वाजले दुपारचे 1. मग तिला आणायला सुद्धा जायचं होतं आणि तिला शाळेतून येताना रोज एक चॉकलेट आणावंच लागतं, नाहीतर माझं काही खरं नसतं. तेवढ्यात तिथे होळी पण जाळत होते. मला वाटलं मी अजून थोडं लवकर जायला पाहिजे होतं. आणि बघा पोरं किती छान शिमगा करत होती आणि दिया पण हे पहिल्यांदाच बघत होती, पण दूर एवढा होता की ती रडत माझ्या जवळच येत होती. आमच्या गावाकडे ना हे सगळं बघण्यासारखं नजारा असतो. होळी जळायचं झाड घेऊन गावभर मिरवणूक काढतात बैलगाडीवर आणि प्रत्येक घरातून 5 तरी शेणकूट गोळा करतात आणि ते जळालेलं झाड डावीकडे पडतं की उजवीकडे यावरून पाऊस होणार की नाही हे अंदाज लावतात. खरंच आम्ही सणासुदीचं खूप मिस करतो गावाला. आणि तिथनं येताना रडतच आली लॉलीपॉपसाठी. मॅडम इतके नाजूक आहेत ना, 2 पावलं चालले की यांचे पाय दुखू लागतात. आणि तिथून चालू होती आमची ड्युटी. तिथनं येऊन एवढं गरम होत होतं ना, मग थोडं तिला द्राक्ष दिलं खाण्यासाठी आणि मी पण 5 मिनिटं बसले. तरी किती दमलो तरी आम्हाला काही सुट्टी नसते. मग वरण गरम करायला ठेवले आणि दियाच्या पप्पांना जेवण्यासाठी उठवले, तर ते काय उठले नाही. झोप पूर्ण झाली की जेवू वाटते. त्यांनी पण काय करणार, आठवडाभर दमलेले असतात. मग झोपू दे म्हणून मी पण उठवले नाही. मग मी आणि दिया जेवून घेतलो. दियाला जेवण्यासाठी ना एक अर्धा ते पाऊण तास लागतात. मग तेव्हा ती जेवते. ते पण मी चारवायला लागते तिला. ती स्वतःहून काही खात नाही. मग जेवण त्याने सगळं आवरून घेतलं आणि दियाचं लक्ष होतं फ्रीजमधले ठेवलेल्या कलिंगडवर. 2 दिवस झालं नुसतं कलिंगडवर ताव देत आहे आणि तिला सगळं त्यातलं बिया काढून द्यावं लागतं, नाहीतर ती अजिबात धरत नाही. मग तिला पण दिलं आणि मी पण थोडं खाऊन घेतले. ते पण त्याला खायला अर्धा तास लागतात तिला. अशी नुसतं नाटकी करते. तर असा होता आजचा ब्लॉग. आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.